आज अयोध्या नगरीत उत्साह पाहायला मिळतोय, कारण अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज हा उभारला जाणार आहे। सर्व ऋतूंमध्ये सदा हा धर्मध्वज फडकत राहील। तर अयोध्या नगरीत या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख अशी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे। सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसून येतंय। या मंदिराचं बांधकाम हे पूर्णत्वास आलंय। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अभ्यासक सच्चिदानंद शेवडे जोडले गेलेत। सच्चिदानंदजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। ही जी ध्वजस्थापना आज केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ही ध्वजस्थापना किती महत्त्वाची आहे? जय श्रीराम। खरं म्हणजे कोणत्याही मंदिराचं पूर्णत्व हे झाल्यानंतर, बांधकाम वगैरे पूर्ण झाल्यानंतर धर्मध्वज हा त्याच्यावरती फडकवण्याची ही आपली पुरातन परंपरा आहे। धर्मध्वज लांबूनही दिसतो, त्याच्यावरून कळतही की तिथे मंदिर आहे। याशिवाय धर्मध्वज ही एका परीने सांस्कृतिक उद्घोषण आहे हो, की आपल्या धर्माचं काम तिथून चालतंय, आपल्या धर्माचा मोठेपणा हा सगळा या धर्मध्वजाच्या द्वारे आपल्याला दिसतो। आणि आज प्रत्यक्ष पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते हे सगळं होणार आहे। हा केव्हाही सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण यात वाटेल। निश्चित। सच्चिदानंदजी, खरं तर आजचा हा मुहूर्त म्हणजे शुक्ल पक्ष पंचमीचा मुहूर्त निवडण्यात आलेला आहे। या मुहूर्ताचा आणि या ध्वजारोहणाचा नेमका संबंध कसा आहे? हा अभिजित मुहूर्तावरती जे होणार आहे तो मुहूर्त हा आपल्याकडे फार महत्वाचा म्हणूनच सांगितलेला आहे। आणि लक्षात घ्या, मुहूर्तांच्या बद्दलचे जे तिथे सल्ला देणारे किंवा मुहूर्त काढून देणारे जे आहेत ते त्या क्षेत्रामधले मातब्बर लोक आहेत। त्यामुळे ते असा मुहूर्त काढून देण्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने अवलोकन करूनच त्यांनी काढून दिलेलं आहे। निश्चित। खरं तर या धर्मध्वजाबद्दल बोलायचं झालं तर सर्व ऋतूंमध्ये हा ध्वज तसाच फडकत राहील अशा पद्धतीने या ध्वजाची निर्मिती करण्यात आली आहे। या ध्वजाबद्दल काय सांगा? तर काही तांत्रिक अडचणींमुळे सच्चिदानंद यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय, श्रीराम जन्मभूमीवर 11 किलोचा हा रेशमी धर्मध्वज उभारला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा धर्मध्वज उभारला जातोय। आज दुपारी 12 ते 12:30 वाजेदरम्यान हा धर्मध्वज उभारला जाईल।